नमस्कार, मी सान्वी जांभेकर आणि तुम्ही मला बघताय 4 लाईन्स एंटरटेनमेंट. वेलकम तुमच्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि पहिलं तर तुमचं नाव सांगा, तुम्ही म्हणजे काय मालिका करताय, काय? नमस्कार, माझं नाव सान्वी जांभेकर आणि मी सखा माझा पांडुरंग या सन मराठीवरच्या मालिकेत संत सखूंची भूमिका साकारते आहे. ओके, तर तुम्हाला आता पुढे जसं आता ट्रॅक जसं चालणार आहे, आता सखू आता मोठी झाली आहे, तर ह्याच्याबद्दल काय माहिती देणार आमच्याकडे? 8 वर्षांचा लीप आपण घेतला आहे. सखू आता लहानाची मोठी झाली आहे. जशी ती मोठी झाली आहे तशीच तिची भक्तीसुद्धा मोठी झाली आहे. नक्की. आणि तिची भक्ती स्वतःपुरती मर्यादित न राहता आता ती तिची भक्ती सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि तिला रखुमाई आणि विठ्ठल आहेतच तिच्यासोबत. लखुमाई आणि रंगादादाच्या रूपात ते तिला भेटलेले लहानपणी, त्यांनी तिला बळ दिलं आहे, त्यामुळे आता ती एकदम स्ट्रॉंग झाली आहे आणि निसर्गाशी तिचं एक वेगळं कनेक्शन बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. आणि जसं लहानपणी जर बाळपण होतं आणि तिची जे म्हणजे एक लहानपणाचं आपलं निरागसपणा एक लहानपणाचं हे असतं, तर ते फॉलो पुढे होत राहणार आहे की काय असणार? निरागसपणा ऑफकोर्स पुढे कॅरी फॉरवर्ड होणारच आहे, कारण कितीही म्हणा ती एक साधी मुलगी आहे जिच्या आयुष्यात हे सगळं घडतं आहे. सगळे त्रास सहन करून ती विठुरायाची भक्त आहे आणि हा प्रवास पुढे 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 चालत राहणार आहे आणि एका पॉईंटला मग ती संत होणार आहे, ती त्या लेवलवर पोहोचणार आहे. त्यामुळे निरागसपणा नक्कीच असणार आहे. पण सखूची एक आत्तापर्यंत कदाचित न दिसलेली थोडी एक स्ट्रॉंगर व्हर्जन ऑफ सखू तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि पर्सनल लाईफमध्ये तुम्ही स्वतः विठ्ठलाची पूजा करायची, त्याला म्हणायचं असं काय? एक हा किस्सा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की माझी कृष्णावर खूप श्रद्धा आहे. मी कृष्णाला खूप मानते. मुळात डान्सर असल्यामुळे कृष्ण चरित्र मी वाचलेलं आहे, त्याच्यावर काम केलेलं आहे. विठ्ठल आणि कृष्ण हे बऱ्यापैकी सिमिलर आहेत. किस्सा असा की इथे मी ऑडिशन देऊन गेले आणि स्टुडिओला जातानाच वाटेत एक विठ्ठलाचं मंदिर आहे. त्या मंदिरात मी थांबून नमस्कार केला विठुरायाला आणि मग पुढे क्लासला मी गेले आणि त्याच दिवशी मला रात्री फोन आला की तू लॉक झाली आहेस या भूमिकेसाठी. त्यामुळे नक्कीच विठुराया माझ्या पाठीशी आहे आणि आत्ता जसं जसं मी शूट करते ना तसं तसं विठुरायावरचा विश्वास मला स्वतःला रिअलाईज होतो आहे. एक वेगळा आध्यात्मिक दृष्टीने पण मी ग्रो होणार आहे या मालिकेतनं. पण आता जसं शो तुम्हाला भेटला आहे त्यानंतर तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात गेलात की नाही परत त्याच साईडच्या इथे? तर म्हणजे जसं तुम्हाला शोवर तुम्ही जसं माहिती पडलं की तुम्ही लॉक झाला तर तुम्ही त्याच मंदिरात परत कधी गेलात का? हो. जसं जेव्हा पण ते मंदिर मला वाटेत दिसतं नेहमी मी हात जोडून विठुरायाकडे हीच प्रार्थना करते की सगळं छान होऊ दे, सखूची भूमिका लोकांना अजून आवडू दे, लोकांना ही सिरियल बघायला मजा येऊ दे. आणि आत्ताच 450 एपिसोड्स आमचे झालेत, तर अजून खूप पुढे आमचा प्रवास असाच चालू राहू दे. तुमचा आता ट्रॅक सुरू झाला आहे, तर शूटिंग सुरू झाली आहे? हो. तर पहिल्याच्या सखूचं आणि आताच्या सखूमध्ये किती म्हणजे चॅलेंजेस तुम्हाला फेस करायला लागतात? चॅलेंजेस म्हणजे सखूचं आयुष्यात चॅलेंजेसने भरलेलं आहे, आपण बघतो आहे. त्यामुळे बरेच चॅलेंजेस येणार आहेत. बरेच चॅलेंजेस ती ऑलरेडी फेस करते आहे. आता अख्खं गाव म्हणजे अगदी शेवटी तर गंगी मावशी तिच्या बाजूने होती, आता तीही शेवटी तिच्या बाजूने नाही आहे. त्यामुळे आधी जेवढे काही तिचे सपोर्ट सिस्टम्स होते ते सगळे एलिमिनेट झालेत. त्यामुळे आता सखूला जे लढायचं आहे तो लढा एकटीने लढायचा आहे आणि विठुराया तिच्या पाठीशी आहेच. आणि जसं तुम्ही बोललात आहे की तुमच्या सगळे पाठीशी विचारता नेहमी तुमच्या पाठीशी आहे, पण आता तुम्ही गावात परत जाणार आहात तर त्यानंतरचा ट्रॅक कसा म्हणजे असणार? जेव्हा कधी गावी जाईन मी, आता माहिती नाही, बघूया. जेव्हा कधी जाईन तेव्हा पहिलं तिला आहोंना भेटायची आस लागली, कारण 8 वर्ष ती त्यांच्यापासून लांब राहिली. आहो, सासूबाई, यमुना वंश ह्या सगळ्यांना ती भेटेल. तिथेही एक आपल्याला करार बघायला मिळणार आहे, कारण माणिक आहे, बाबाजी आहेत, सगळे आहेत. त्यामुळे गावात येऊन खूप खूप धमाल आहे. आणि जसं ट्रॅकमध्ये आपण बघितलं की जे विलन आपले खलनायक आहेत त्यांच्याबरोबर पण तुमचा ट्रॅक सुरू होणारच होता. हो. तर त्यांच्यासाठी त्या गोष्टीसाठी की तुम्ही किती अभिपंथा म्हणजे प्रिपेअर आहात?
बऱ्यापैकी प्रिपेअर्ड आहे, कारण मला सांगितलं आहे की खूप छळ होणार आहे, कारण लहान सखूनेच एवढं सगळं पाहिलं आहे, तर आता मोठी सखू म्हटल्यावर एक स्टेप वर असं मी एक्सपेक्ट करूच शकते, त्यामुळे आय एम रेडी. तर तुम्ही आता ह्या पुढे म्हणजे जसे पण सीन्स येणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचा आत्तापर्यंत म्हणजे आता एवढं काही शूट केलं तर तुम्हाला तर समजलं असेल की काय काय त्रास होणार आहे, पण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सगळं बदलू शकतात की नाही? हे जे सगळं झालं आहे ते हो डेफिनेटली बदलू शकते, का नाही बदलणार. विठुराया आहे माझ्या पाठीशी, रखुमाई आहे, ते मला बळ देत आहेत आणि नक्कीच सखू या सगळ्यावर मात करेल आणि सगळं पूर्वीसारखं छान होईल आणि तिचं आणि तिच्या विठुरायाचं नक्कीच कधीतरी भेट होईल. माझा लास्ट प्रश्न तुमच्यासाठी की हा शोचा जेवढे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी काय नसेल? त्यांच्यासाठी माझ्याकडनं सान्वीकडनं एकच मेसेज आहे की जेवढं लहान सखूला प्रेम दिलं तेवढंही मला द्याल अशी मी अपेक्षा करते आहे. आणि आय वोंट लेट यू डाऊन. तुम्हाला खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार आहेत आमच्या मालिकेच्याद्वारे. खूप मस्त ट्रॅक्स येणार आहेत. बघत राहा आमची सिरियल. आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या. सखा माझा पांडुरंग 7:30 वाजता रोज आपल्या सन मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू.